उन्हाळा म्हटलं की उन्हाळी वाळवणातला सगळ्यांचा आवडीचा पदार्थ तो म्हणजे बटाट्याचे वेफर्स. अगदी पांढरे शुभ्र झाले ते वेफर्स बघू शकतात. काळे न पडणारे, न तुरटी वापरता खूप सुंदर झटपट असे हे वेफर्स बनवून तयार होतात. नमस्कार मंडळी, मी नेहा, नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण झटपट बनणारे काहीतरी युनिक पद्धतीने बटाट्याचे वेफर्स बघणार आहोत. अचूक प्रमाण आहे, 5 किलोचे वेफर्स बनवणार आहे. चला तर मंडळी, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटा बघू शकतात, खूप असा मोठा बटाटा घ्यायचा आहे. जेवढा मोठा बटाटा असेल तेवढे आपले चिप्स खूप सुंदर होतात. बटाटा घेताना हा बटाटा अगदी पातळ सालीचा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे चिप्स खूप सुंदर होतात. आणि कडक घ्यायचा आहे. बघू शकतात, एकही बटाटा इथं मऊ नाही. जितके तुम्ही कडक बटाटे घ्याल तितके चिप्स आपले खूप सुंदर होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे एक टपामध्ये पाणी घेतलेले आहे. आता आधी आपण या बटाट्याची आहे ना साल काढून घ्यायची आहे. या बटाट्यांची आपण आता सगळ्या बटाट्यांची साल काढून घेणार आहोत. बघू शकतात, बटाट्याची साल काढून झाली की लगेच हा बटाटा आपण इथे जे पाणी घेतलेलं आहे भांड्यामध्ये तिथे लगेच टाकून द्यायचं आहे. आणि असंच करत करत आपण आता सगळ्या बटाट्याच्या आधी साल काढून घ्यायची. बटाट्याचे चिप्स करताना बटाटा कसा घ्यावा ही टिप्स खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंदोरी हाच बटाटा वापरा आणि अगदी पातळ सालीचा बटाटा घ्यायचा आहे. जितका बटाटा कडक घ्याल तितके वेफर्स आपले खूप सुंदर होतात, खुसखुशीत होतात. इथे आपले सगळे बटाटे आपण असे साल काढून घेतलेली. आता दुसऱ्या पाटीत पण आपण पाणी घेतलेले आहे. किसणी घ्यायची आणि हा बटाटा आपण चिप्स करून घेणार आहोत. चिप्स करताना लक्षात घ्या, बटाटा आपल्याला दाबून नाही चिप्स करायचे. अगदी हलक्या हाताने, बघू शकता तुम्ही, अगदी हलक्या हाताने मी चिप्स करते, म्हणजे आपले अगदी एकसारखे येतात. जाड बारीक कुठेच राहत नाही. हे बारीक चिप्स केले की ते तळताना जळून जातात आणि जाड केले ते पण एवढे चांगले लागत नाही. म्हणून आपल्याला मध्यम आकाराचे हे चिप्स करायचे. हे बघू शकतात. एक लक्षात घ्यायचं, जेव्हा चिप्स करतो तेव्हा आणि जेव्हा बटाट्याची साल काढतो तेव्हा हे बटाटे आपले लगेच पाण्यात गेले पाहिजे. पाहू शकतात, कुठे जाड बारीक असा आपला चिप्स आलेला नाहीये. सगळे अगदी एकच साईजचे चिप्स आलेले आहेत. पाहू शकतात किती पांढरे शुभ्र आणि हे वेफर्स दिसतात. आता हे आपण गोल साईज मध्ये बनवलेले आहेत वेफर्स. आता आपण दुसरी साईज बघूया. आता हा बटाटा घ्यायचा आहे आणि हा असा ठेवायचा आहे आडवा. आपल्याला पहिले आपण हुब्याने केले तर ते गोल आले. आता आडवा बटाटा ठेवू आणि या प्रकारे अगदी प्रेस करायचा आणि बटाटा खूप हलक्या हाताने आपल्याला हे वेफर्स बनवून घ्यायचे. नंतर असा अर्धा बटाटा राहिला का हे पलटून घ्यायचंय, म्हणजे वेफर्स करायला इझी जातं. पाहू शकता किती सोपं होतं हे असं. बघू शकतात, लांब साईडचे पण आपले चिप्स खूप सुंदर आलेले आहेत. एकसारखे होतात हे पहा. एकसारखे आपले हे वेफर्स बनवून तयार झालेले आहेत. कुठे जाड पातळ नाहीये, त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. एकसारखे आपण आता ह्याच पद्धतीने सगळे वेफर्स बनवून घ्यायचे. वेफर्स करताना जितके मोठे बटाटे घेतले तेवढे वेफर्स खूप सुंदर होतात. नाही तर मग अगदीच सुकल्यानंतर आहे ना ते वेफर्स खूप बारीक बारीक होतात. मग जितके मोठे बटाटे आपल्याला घेता येतील तेवढे मोठे बटाटे घ्यायचे, म्हणजे खूप सुंदर वेफर्स होतात.
बघू शकतात मोठे बटाटे घेतल्यामुळे आपले बटाटे वेपर्स बनवण्याची प्रोसेस पण खूप झटपट होते. काहीच वेळ लागत नाही. 5 किलो बटाट्याचे वेपर्स बनवायला अगदी काही वेळ लागत नाही. अगदी झटपट बनवून मोकळे होतात. हे वेपर्स आता मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे. वेपर्स करताना जितकं पाणी वापराल तितके हे खूप पांढरे शुभ्र होतात. अजून इथे एका बटाट्यामध्ये आपले जवळजवळ 45 ते 50 वेपर्स होतात मोठा बटाटा घेतल्याने. आणि वेपर्स बनवायला पण खूप सोपं जातं. इथे आपले सगळे वेपर्स बनवून झालेले आहेत. आता हे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. जो पण बटाट्यामध्ये जो स्टार्च असेल ना तो निघून जाईल. 4 ते 5 पाण्याने आता हे वेपर्स आपण धुवून घेणार आहोत. इथे पाहू शकतात मी हे वेपर्स 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले. याचा सगळा स्टार्च निघून गेलेला आहे. आणि इथे 2 जाग्यांवरती वेपर्स मी करून घेतलेले 2 पाट्यांमध्ये. वेपरच्या वरती पाणी आपल्याला ठेवायचंय म्हणजे ते लाल नाही पडत, काळे पण होत नाही. आता इथे मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्याने वेपर्सला कलर छान राहतो. दोघं याच्यात मीठ टाकून घ्यायचे, मिक्स करायचे आणि जवळजवळ आपल्या 5 तासासाठी आपल्याला हे असेच राहू द्यायचे. इथे पाहू शकतात आपण दुपारी 12 वाजता हे चिप्स बनवले होते. आता सायंकाळी 6 वाजले आहेत आणि मस्त हे पाण्यामध्ये भिजले गेलेले मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते. आता हे उपसून घ्यायचे. आपल्याला एक चाळणी घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये हे वेपर्स काढून घ्यायचे. हे परत आपण अजून 1 ते 2 पाण्याने ह्या चाळणीतच धुवून घ्यायचे. इथे वेपर्स मी परत 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले. एका साईडला इथं पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेले. इथे पाण्याला मस्त अशी उकळी यायला लागलेली आहे. इथे चवीपेक्षा आपल्याला कमी मीठ टाकायचंय कारण वेपर्स जेव्हा होतात ना ते खूप कमी होतात साईजने. आता जरी ते मोठे दिसत असले तरी सुकल्यानंतर ते खूप कमी होतात. जसे जसे आपण वर्षभर त्यांना वेपर्स ठेवतो तसे तसे ते जास्त दिवस ठेवल्यामुळे ते खारटपणा ऑटोमॅटिक येतं. त्याच्यामुळे चवीपेक्षा पण आपल्याला इथे कमी मीठ टाकायचं आहे. आता हे सगळे वेपर्स असे आपण आता टाकून घ्यायचे. इथं वेपर्सच्या वरती पाणी पाहिजे तितकेच आपल्याला एवढे वेपर्स टाकायचे. एवढेच वेपर्स टाकून घ्यायचे आपल्याला. आता हे आपण शिजून घेणार आहोत. मधून मधून हे वेपर्स मिक्स करत जायचे आपल्याला, नाही तर मग एका साईडला अर्धे शिजतात आणि अर्धे तसेच राहतात. पण इथे अजिबात तुरटीचा वापर करत नाहीये तरी सुद्धा आपले अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र वेपर्स होणार आहे आणि आपण उन्हातही सुकवणार नाही. हळूहळू या वेपर्सचा कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे. पहिली बॅच करत असताना थोडा जास्त वेळ लागतो. इथे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत आणि वेपर्स पण खूप मस्त झालेले तिथे बघू शकतात. हा वेपर्स आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये. हे पा, याचा अर्थ तुकडा पडत नाही कुठे पण. याचा अर्थ आपला वेपर छान शिजला गेलेला आहे आणि सहज दाबलं जात आहे. याचा अर्थ आपला हा वेपर शिजला गेलेला आहे परफेक्ट. आता आपण काढून घ्यायचा आहे. हे वेपर्स उपसून घ्यायचे आपल्याला. पाणी सगळं काढून टाकायचंय कारण हे खूप गरम पाणी आहे आणि याच्यामध्ये जर पाणी राहिलं तर ते वेपर्स पुन्हा जास्त गाळ होतील. आपल्याला पूर्ण शिजवायचे नाही, 70 ते 80% एवढेच वेपर्स शिजवायचे. परत एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. हे
इथे सगळे शिजवलेले वेफर्स काढून घेतलेले. आता जे वेफर्स काढून घेतलेले ते एका पाटीमध्ये टाकून घ्यायचे. आता हे वेफर्स शिजवलेलं जे पाणी आहे हे असंच ठेवायचं, कारण आपण दुसरी बॅच पण शिजवून घेणार आहोत. आधी पण आपण मीठ टाकलेलं आहे, आता पण अगदी चवीनुसार मीठ टाकायचे, चवीपेक्षा कमी. आणि परत वेफर्स टाकून घ्यायचे इथे शिजवायला. पहिली बॅच शिजवायला थोडा जास्त वेळ लागलेला आहे, दुसरी बॅच खूप लवकर शिजून येते मग, कारण पाणी तापवायला बऱ्यापैकी वेळ लागतो इथे. दुसरी बॅच शिजते तोपर्यंत आपण हे वेफर्स सुकवायला टाकून द्यायचे. इथे एक साडी टाकलेली मी आणि या पद्धतीने एक एक वेफर्स असा सुकून घ्यायचा आहे. बघू शकतात किती मस्त मोठे मोठे असे आपले वेफर्स बनवून इथे तयार आहे. आता वाजले सायंकाळचे 7. इथं पहिल्या बॅचचे वेफर्स आपण सुकवायला टाकलेले आहेत. आता फॅन चालू करायचा आणि दुसरी बॅच शिजून घ्यायची. इथे सगळे वेफर्स सुकून घेतलेले. आता रात्रभर हे फॅनच्या हवेखाली असेच ठेवायचे. इथे बघू शकता रात्रभर आपण हे वेफर्स फॅनच्या हवेखाली सुकून घेतलेले आणि मस्त सुकून गेलेले. आता काढून घ्यायचे. कलर पण बघू शकतात किती सुंदर आलेलं आहे. इथे एका पाटीमध्ये हे वेफर्स काढून घेतलेले आणि छान सुकूनही गेलेले. आवाज ऐकू शकतात. तरी पण जर तुम्हाला वाटलं तरी अर्धा एक तास उन्हामध्ये तुम्ही ठेवू शकता. इथे घरामध्येच अर्धा तास कोवळ्या उन्हामध्ये हे वेफर्स ठेवून दिलेले. इथे वेफर्स काढून घेतलेले. मी फक्त कोवळ्या उन्हामध्ये हे अर्धा तास ठेवले होते, म्हणजे घरातच ठेवायचे. असंही रात्रभरात फॅनच्या हवेखाली हे वेफर्स मस्त सुकून जातात. 5 किलो जो बटाटा घेतला होता त्याच्यामध्ये आपले हे 1 किलो वेफर्स झालेले. बघू शकता कलर पण किती सुरेख आलेला आहे. आता आपण हे वेफर्स तळून घ्यायचे. इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेले आहे. तेल असं मस्त तापलं की याच्यामध्ये वेफर्स टाकून घ्यायचे. बघू शकतात किती मस्त कलर आलेला आहे. पांढरे शुभ्र वेफर्स झालेले आहे आपले. याच पद्धतीने आपण आता सगळे वेफर्स तळून घ्यायचे. इथे वेफर्स आपले तळून झालेले. बघू शकता किती पांढरे शुभ्र आणि 2 ते 3 पटीने मस्त असे फुगलेले. खूप सुंदर होतात. तुम्ही 1-2 वर्ष हे वेफर्स तुम्ही स्टोर करू शकतात. खायला पण खूप जबरदस्त लागतात. तर मंडळी, ह्या उन्हाळ्यात पण तुम्ही ह्या पद्धतीने वेफर्स नक्की बनवून बघा. अचूक प्रमाणासहित आपण हे 5 किलो बटाट्याचे वेफर्स बघितलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.